करा तुम्ही आमच्यावर। या लोकांनी जे धंदा लावला ना साहेब, अत्यंत चुकीचा धंदा आहे। तुम्ही शासनाचे रस्ते उकरू शकत नाही साहेब, विना परवानगी तुम्ही शासनाचे रस्ते उकरू शकत नाही। तुम्ही त्याला पूर्व भरपाई दिली पाहिजे। ते रस्ते आमच्या सेल टॅक्स मधून दिलेल्या पैशातून झालेले आहेत। मला सारखं जायला लागतं, मला चाला येत नाही कामाला, मुजव काय जो मुजवला नाही, आम्ही पाय वाटला तुमचा मुजवला। रेवंडे तालुका सातारा येथे 8 महिन्यापूर्वी झालेली पेयजल योजना अत्यंत निकृष्ट झालेली असून त्यामुळे गेल्या 8 महिन्यापासून पाणीपुरवठा अत्यंत विस्कळीत झालेला आहे। ही वस्तुस्थिती ग्रामस्थांनी मांडली। त्या कारणामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना निरोप देऊन गावात बोलावून घेतले व तसेच ही वस्तुस्थिती दाखवली। तसेच आज सकाळी गावातील महिलांच्या समवेत शिवसैनिकांनी पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांना घेराव घातला। शिवसैनिकांनी महिला यांची आक्रमकता पाहून अधिकारी यांना उत्तरे देणं मुश्किल झालं। पाणीपुरवठा शाखा अभियंता कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। शेवटी सर्व दुरुस्त्या वेळेत करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर शिवसैनिक व महिला मंडळ यांनी मुदत देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केले। या पाणीपुरवठा योजनेमध्ये 24/7 एवढं पुरेल एवढं पाणीसाठा अतिशय उत्तम मिळत होता, अतिशय उत्तम। कधी तक्रारी नव्हत्या, काय नव्हत्या, पाणी सातत्यानं चालू होतं गावात। त्याच्यानंतर तुम्ही नवीन योजनेमध्ये एक पाणीपुरवठा योजना नवीन चालू केली तुम्ही लोकांनी, तुमच्या पंचायत समितीनं काय तयारी केली, कसं नियोजन केलं त्याचं त्यांना माहिती। हे केल्यानंतर मागच्या 7 ते 8 महिन्यात कुठल्याही व्यक्तीला इथल्या व्यवस्थित पाणी मिळत नाही। कुठल्याही व्यक्तीला, हे जे आले त्या गावातलेच महिला बाहेर आणलेले नाही, समजा 2 मिनिटं त्यांनी काय केलंय माहिती का, एक वस्ती आहे वरच्या बाजूला डोंगरातच आहे, तिथं 16-17 घर आहेत ना, तर त्यांना तर त्यांनी कनेक्शनच दिलेलं नाही। बघा, ते जोडलंच नाही कनेक्शन। ते गाव तर लहान आहे, मुळात गाव काय फार मोठं नाही, ती तर वस्ती बाजूलाच राहील। त्याच्यानंतर जे लाईन जोडून यांनी खाली आणली ती प्रत्येक ठिकाणी लिकेज आहे, प्रत्येक ठिकाणी। म्हणजे काय होते माहिती का, आता ठेकेदाराचं काम आहे ना जोडून कनेक्शन द्यायचं। 20 फुटापर्यंत तुम्ही त्यांना पाईपा दिल्या ना, मग ते जोडायचं काम कोणाचं आहे ना, कॉन्ट्रॅक्टरचं। पैसे काढले, बिल काढलं, त्याचं सगळं झालेल्या कामाचं काढलं झालं ना, झालेल्या कामाचं म्हणजे त्यानं जोडल्याच काढलं ना सगळं। हा, मग ते जोडलं का नाही बघायचं काम साहेब कोणाचं आहे। हा बघ, सगळ्याचे पुरावे आमच्याकडे। मी तोंडी बोलायला येतच नाही, मी तुमच्या समोर आता व्हिडिओ साहेबाला दाखवतोय काय झालंय गावात, तेव्हा काय चाललंय गावात। बिल काढायच्या पूर्वी किंवा तापसा तरी झालंय का नाही, काम होतंय का नाही, पाणी कुठं लिकेज होतंय, किती लिकेज होतंय। बघा, तुम्ही गेलाय ना, तुमच्या समोर व्हिडिओ दाखवतो की मीडियाला देतो, तुम्हाला देतो, याची उत्तरं तुम्हीच द्या। काल आम्ही तपासलं, अख्ख्या ह्या महिला सगळीकडे फिरल्या गावात, सगळीकडे। त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलोय। बरं, दुसरी गोष्ट, ज्यावेळेस यांनी पाईपलाईन गावात टाकली, त्यांनी गावातला मुख्य रस्ता उकरला, बरोबर, कोणाची परवानगी घेतली? गावातला जो डांबरीकरणाचा प्रधानमंत्री ग्राम सडक कोणाची परवानगी घेतली? साईड पट्टीत नाही, रस्ता उकरलाय, रस्त्यात मध्ये टाकली पाईपलाईन। व्हिडिओ आहे माझ्याकडे, व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। तुम्ही साईड पट्टीतनं जरी म्हणला ना, साईड पट्टी तुमच्या हिशोबाने साईड पट्टीत म्हणू आपण, रस्ते आणून दे साहेब। 2 मिनिटं ऐका, रितसर कारवाई करणं अपेक्षित आहे। तुम्ही काय करताय हे तुमच्या अधिकारात नाही का? तुम्ही तुमची योजना राबवायची, याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या विभागाचं काम खराब नाही करू शकत। याला नियम आहे, माहिती नसेल तर माहित करून घ्या। ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या विभागाचं कामाच्या अंतर्गत तुम्ही काम करणार आहे, संबंधित विभागाला पहिला पत्रव्यवहार करावा लागतो, त्यांची परमिशन तुम्ही घेणं अपेक्षित आहे। आणि ती घेतल्यानंतर त्यांचं जे काही नुकसान होणार आहे त्याचे पैसे तुम्हाला वर्ग करणं गरजेचं आहे। एक पाणी पुरवठा करायसाठी दुसरा रस्ता खराब करणं हे नियमात बसू शकत नाही। मग हे कसं केलं? अख्खा रस्ता इथून तिथून खोदून ठेवलाय, त्या रस्त्याने आता चालणं शक्य नाही। असे दगड बिगड सगळे वरती आले तर रस्ते आलेत का नाही आलेत? हे सगळे कुठं पद्धतीने आपण असं म्हटलं, म्हणजे ह्यांचं म्हणणं काय, हे करते ते योग्य। कंत्राटदाराला 2 बारे म्हणलं, अरे आम्हाला आवतं जायचं आमची त्यातनं, तरी त्यानं कानाव घेतलं नाही। कॉन्ट्रॅक्टदाराचं काम आहे ना, पाईप काढायचं, काय असतील की 15-16 घर आहेत त्यांना पाणी नाही योजनेचे। जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी सातारा तालुका पंचायत समितीच्या समोर रेवंडे गाव आहे, सातारा तालुक्यातलं अत्यंत दुर्गम भागातलं गाव आहे। या भागामध्ये निसर्गाची अतिशय सुंदर देणगी आहे, म्हणजे पाणी अत्यंत भरपूर प्रमाणात आहे, अत्यंत भरपूर प्रमाणात। नैसर्गिक झरे अत्यंत चांगले आहेत ह्या गावामध्ये।
आणि मुळात खूप वर्षापूर्वी झालेली एक चांगली पाण्याची योजना जी या गावाला 24 तास पाणी देत होती, अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा होत होता, तरी पण पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी नवीन सर्वे करून एक नवीन योजना या गावाच्या माती मारली। त्याचा परिणाम असा झाला की या नवीन योजनेमध्ये ठेकेदारानं आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून एवढं निकृष्ट दर्जाचं काम केलं की एकही कनेक्शन गावातलं ह्या लोकांचं सुस्थितीत राहिलंच नाही। मूळ मोठी पाईपलाईनची टाकली ती लिकेज, दिलेले सगळे कनेक्शन लिकेज, पाण्याची टाकी बांधली ती लिकेज, आणि एवढ्या मोठ्या लिकेजमुळे काय होतंय, गाव तीव्र उतारावर असल्यामुळं खालच्या लोकांना थोडं पाणी जरी मिळालं तरी वर स्तरावर बसलेल्या लोकांना ठेंबर सुद्धा पाणी मिळेना। गेले 7 महिने या गावाला पाणी पुरवठा होईना झालाय। सध्याला असं चित्र झालंय की जे नेते आहेत विभागाचे भागाचे सगळीकडचे तेच ठेकेदार झालेत। सरकारी अधिकारी सुद्धा असं कानावर येते की आजकाल ते सुद्धा ठेकेदारांच्यात पार्टनर झालेत। प्रत्येक जण इथं नुसते पैसे कमवायला आलाय, अधिकारी त्यांचा जो रोल आहे तो विसरून दुसऱ्याच कामात मग्न झालेले दिसतात। आणि याच्यामुळं या अशा ग्रामीण भागातल्या महिलांना जिथं बसची सुविधा नाहीये, यांच्याच कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळं आज बस सुद्धा मिळत नाहीये। तिथनं हे लोक टेम्पोत उभं राहून 1 तास प्रवास करून इथं आले। हे लोक इथं 9:45ला पोचले। सरकारी अधिकाऱ्यांची वेळ 9:10 आहे, आम्हाला अधिकारी 11 वाजता भेटले। 11 वाजता इतकी वाईट अवस्था प्रशासनाची चाललेली आहे। अक्षरशः कुणाचा कुणावर ताळमेळ नाही, अधिकाऱ्यांच्यावर कुणाचा वचक राहिलेला नाही। लोकप्रतिनिधी नुसता घोषणांचा पाऊस पाडतायत, घोषणांचा पाऊस। एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले, ह्या गावाला एवढा निधी, त्या गावाला तेवढा निधी। आता इलेक्शनला 15 दिवस आणि महिना राहिल्यावर ह्या योजनांचा पाऊस पडायला लागलेला आहे। लोक मूर्ख नाहीयेत, तुम्ही दिलेल्या योजना व्यवस्थित आहेत का नाही त्याची आधी तपासणी करा, आणि त्याच्यात दोषी असणाऱ्या लोकांना पाठीशी घालू नका, त्यांना भर रस्त्यात आणा, त्यांना उघडं करा। त्यांनी किती पैसे खाल्ले ते जनतेला कळू द्यात। ह्या गावाला परत 15-15, 20-20 लाख रुपयाची योजना होईल का हो? एकदा योजना झाल्यानंतर परत ह्या लोकांना योजना मिळणार आहे का? किती छोटं गाव आहे, अत्यंत दुर्गम भागात लोक राहतात, ती सगळ्या नैसर्गिक परिस्थितीची झगडा देऊन आपलं आयुष्य जगतायत। अशा लोकांना सुद्धा प्रशासनाचे अधिकारी आणि ठेकेदार सोडत नाहीयेत। एवढी दुर्दैवी बाब आहे। आज आम्ही बीडीओंना या स्वरूपात सगळ्या मुद्देसूद पत्र देणार आहे, आणि त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर बीडीओंच्या देखत सांगितलेलं आहे 8 दिवसाच्या आत ह्याची तपासणी झाली नाही, कारवाई झाली नाही तर याच कार्यालयाला टाळं ठोकून ह्याच महिला इथं ठिय्या आंदोलन करणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।